नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीचम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील तिसरे प्रकरण जागतिक व्यापाराचा राजकारणावरील परिणाम यातील बहुराष्ट्रीय निगम याच्या पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. बहुराष्ट्रीय कंपनी किंवा निगम याची वैशिष्ट्य काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य आहे की बहुराष्ट्रीय निगम कंपन्यांचा विविध देशांमध्ये कारभार असतो. म्हणजे ते एका देशापुरते मर्यादित राहत नाही, तर असंख्य देशांमध्ये त्यांचा कारभार जो असतो तो चालत असतो. आणि अशा देशांमध्ये ते विविध सेवा पुरवण्याचं काम करतात, जसं टेक्निकल सेवा असेल, मार्केटिंग असेल, एक्सपोर्ट असेल, इंजिनिअरिंग असेल, अशासारखे. याशिवाय या कंपन्यांचा पहिला प्राथमिक उद्देश जो असतो तो असतो अधिकाधिक लाभ मिळवणं. नफ्याच्या दृष्टिकोनातूनच त्यांचं काम चालू असतं. तिसरं, बहुराष्ट्रीय निगम जी आहे ती चिंतामुक्त असते. म्हणजे या कंपनीला याची चिंता नसते की त्यांच्या कामामुळे संबंधित देशात म्हणजे यजमान देशामध्ये ते जे काम करतायत त्याच्याने तिथल्या लोकांना काही फरक पडतोय का. म्हणजे पर्यावरणाचे इश्यूज असू शकतात किंवा विषारू वायूंचे जे कारखान्यांच्या माध्यमातून विषारू वायू उत्पन्न होतात त्याचा प्रश्न असू शकतो. अशा विविध गोष्टी जे पर्यावरणामध्ये, वायूमध्ये, पाण्यामध्ये म्हणा किंवा मातीमध्ये प्रदूषण घडवून आणतात, तर त्यांना त्याच्याशी काही फरक पडत नाही की याच्यामुळे तिथल्या लोकांच्या जीवाला काही धोका निर्माण होतो आहे की नाही. त्यांना फक्त त्याच्यामधून प्रॉफिट जो आहे तो मिळवायचा असतो. आणि जसं आपण बघितलं की जे विकसनशील किंवा अविकसित देश असतात तिथे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे जे नियम आहेत हे जरा कमी कडक असल्यामुळे त्यांना सहजतेने तिथे स्वतःचा प्रभाव जो आहे तो निर्माण करता येतो. त्याच्यानंतर बहुराष्ट्रीय निगम जे आहे आता ती एकमेव तर तिथे काम करू शकत नाही, त्यामुळे त्या देशामध्ये इतर ज्या विविध कंपन्या असतात ज्यांचा संबंध या बहुराष्ट्रीय निगम कंपनीशी येत राहतो, तर त्या देशातल्या विविध कंपनींची ते मदत घेत असतात आणि त्या कंपनीच्या मदतीने आपलं काम करत असतात. त्याच्यानंतर यजमान देशातल्या म्हणजे इतर देशांसोबत, इतर कंपनीसोबत ते मिळून करार करतात आणि त्या कराराच्या आधारे त्यांचे व्यापार जे आहे ते चालत असतात. आता बहुराष्ट्रीय निगमचा आणखीन एक वैशिष्ट्याचा भाग असा आहे की ज्या देशामध्ये ते नफा मिळवण्यासाठी आलेले आहेत तिथे जर त्यांना फायदा होत नसेल तर अशा वेळी ते परतही निघून जातात. म्हणजे स्वतःचा सगळा जो काही कारभार आहे तो गुंडाळून ते मायदेशी परत जाऊ शकतात जर त्यांना तिथे फायदा दिसत नसेल तर. त्याच्यानंतर बहुराष्ट्रीय निगम जे आहे त्यांच्याकडे आर्थिक संपदा इतकी मोठ्या प्रमाणात असते. जसं आपण बघितलं होतं की विविध देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त त्यांची आर्थिक शक्ती जी आहे ती असते. त्याच्यामुळे त्या संपदेच्या आधारावर त्यांची एक मक्तेदारी निर्माण झालेली असते किंवा त्यांनी त्या आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण केलेलं दिसून येतं. आणि बहुराष्ट्रीय निगम कंपन्या ज्या आहेत ह्या विकसित देशांच्या जास्त असतात. म्हणजे आज जगामध्ये अमेरिकेच्या बहुराष्ट्रीय कंपन्या सगळ्यात जास्त आहेत. त्याच्यानंतर विविध जे चीन असतील, जापान असेल, जर्मनी, फ्रान्स यांच्या सुद्धा बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्या जागतिक पातळीवर आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीत बहुराष्ट्रीय निगमाचं एक शेवटचं जे वैशिष्ट्य आहे त्या आधारावर आपण असं म्हणू शकतो की विकसित देशांचा प्रभाव जो आहे तो या निमित्ताने जगावर किंवा जागतिक राजकारणावर आपल्याला बघायला मिळतो. बहुराष्ट्रीय निगम आणि किंवा कंपनी यांची वैशिष्ट्य बघितल्यानंतर आता त्यांचे समर्थन करणारे कोणत्या गोष्टीच्या आधारावर त्यांना सपोर्ट करतात, पाठिंबा देतात किंवा त्याच्या माध्यमातून असा काय फायदा होतो की हे समर्थन केलं जातं ते आपण बघूया. पहिलं तर असं आहे की बहुराष्ट्रीय कंपनी जे आहेत ते कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन करतात. म्हणजे अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत, तंत्रज्ञान आहेत, उच्च दर्जाच्या मशिनरीज आहेत, त्यांना ते जे काय म्हणतो आपण भूमी प्राप्त होते आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडे यांत्रिक सोयीसुविधा असतात, ते कौशल्यपूर्ण व्यक्ती आहेत त्यांच्याकडे. तर याच्या आधारावर ते कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन निर्माण करत असतात आणि
त्याच्या माध्यमातून संबंधित देशाला फायदा होताना दिसतो, किंवा संबंधित देशामध्ये जे उच्चवर्णीय लोक आहेत किंवा मध्यमवर्गीय जे लोक आहेत यांना सुद्धा अशा या बहुराष्ट्रीय निगम कंपनीचे जे उत्पादन आहेत त्या वस्तू वापरण्यासाठी ते उत्सुक असतात आणि एक प्रकारे त्यांची मागणी त्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येते. त्यामुळे कमी खर्चात चांगलं उत्पादन होत असल्यामुळे संबंधित देशामध्येच म्हणजे देशांतर्गत लोकांना त्या उत्पादनाचा फायदा जो आहे तो घेता येतो कमी खर्चामध्ये. त्याच्यानंतर दुसरं समर्थन करण्याचं कारण आहे की रोजगारामध्ये वाढ होते. तर बहुराष्ट्रीय निगम जे आहे याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात. ज्या अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये बेरोजगारी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि एक अपेक्षा अशी असते की या बहुराष्ट्रीय निगमाच्या माध्यमातून जी काही परकीय गुंतवणूक होणार आहे त्या माध्यमातून लोकांना नोकऱ्या मिळतील, त्यांना रोजगार मिळेल, त्यांच्या कौशल्याला वाव मिळेल आणि परिणामी त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुद्धा सुधारेल. अशा स्वरूपामध्ये रोजगाराचा वाढ होत असल्यामुळे सुद्धा बहुराष्ट्रीय कंपनी जी आहे तिचं समर्थन केलं जातं. त्यानंतर तिसरा भाग त्यामध्ये येतो की जी संसाधनं आहे त्याचा उपयुक्त वापर होणं. प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर निष्क्रिय भौतिक आणि मानव संसाधन जो आहे त्याचा उपयोग करण्याची क्षमता या बहुराष्ट्रीय निगम कंपनीमध्ये असते. त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचं व्यवस्थापन अतिशय परफेक्ट स्वरूपाचं असतं, ज्याच्या माध्यमातून तोटा न होता नफा मिळवण्याच्या दृष्टीनेच ते काम करत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक उच्च दर्जा असतो आणि त्याच आधारावर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते, त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा हातभार लागतो. तिसरं समर्थन करण्याचं कारण हे आहे की अल्पविकसित देशामध्ये आधुनिकीकरणाचं साधन म्हणून, म्हणजे स्वातंत्र्यानंतर विकासासाठी पाश्चिमात्य देशांवर त्यांना अवलंबून राहावं लागत होतं आणि बदलत्या काळानुसार आपण बघतो की नवीन अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे, विविध व्यापारी प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आहेत. पण अशा व्यवस्थांमध्ये सुद्धा बड्या राष्ट्रांचा एक प्रभाव जो आहे तो या आपल्याला जागतिक राजकारणामध्ये दिसून येतो. मात्र हे बहुराष्ट्रीय निगम कंपन्या ज्या आहेत यांच्या माध्यमातून अल्पविकसित देशाला विकासाची एक संधी प्राप्त होत असते. त्यांना तंत्रज्ञानाची ओळख होते आहे, तंत्रज्ञान वापरण्याची संधी मिळते आहे आणि एव्हाना त्यांच्या जनतेमध्ये कौशल्याला एक वाव निर्माण होतो आहे. तर त्याच्या दृष्टिकोनातून अल्पविकसित देशामध्ये जी आधुनिकीकरणाची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये बहुराष्ट्रीय निगमाची जी संकल्पना आहे किंवा ती कंपनी जी आहे तिच्या माध्यमातून ही उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा सुधारणा होतात. बहुराष्ट्रीय कंपनी जी आहे तिच्या माध्यमातून आयात आणि निर्यात, म्हणजे निर्यातीला खरं तर आयातीपेक्षा निर्यात वाढण्यास मदत होते, त्यामुळे सुद्धा त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत असते. याशिवाय गुणवत्ता असणारे उत्पादन आणि सेवा उपलब्ध केल्यामुळे देशातील जे जीवनस्तर आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा जी आहे ती दिसून येते. त्याच्यानंतर जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्याचं हस्तांतरण आणि जे स्थानिक नागरिक आहे त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचं प्रशिक्षण उपलब्ध होतं आणि या माध्यमातून मग त्यांना जसं आपण बघितलं की रोजगाराच्या संधी तर मिळतातच, त्यांच्या कौशल्याला वाव मिळतो, शिवाय स्वतःचं एक स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना दिशा सुद्धा प्राप्त होते. त्यांच्या कौशल्याला वाव मिळाल्यामुळे, त्यांना संधी मिळाल्यामुळे ते स्वतःच्या एक स्वावलंबी दृष्टिकोनातून एक नवीन व्यवस्थेला हातभार लावण्यासाठी एक प्रकारे तयार होताना दिसून येतात. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनीचा फायदा तर होतोच, पण त्याच्या माध्यमातून आपल्या जी जनरेशन आहे नवीन त्यांना सुद्धा शिकण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. आणि याच्यामध्ये शेवटचं जे समर्थन करण्याचं कारण आहे ते आहे आंतरराष्ट्रीय बंधुभाव आणि संस्कृती संवर्धन. त्याच्यामध्ये एक प्रकारे आंतरराष्ट्रीय एकात्मता जी आहे ती साध्य होताना दिसते. जगातले विविध देश एका बहुराष्ट्रीय निगमाच्या छायेखाली किंवा छत्रछायेखाली असं आपण म्हणू शकतो की एकत्रित येतात आणि त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये सलोखा वाढू शकतो, त्यांच्यामध्ये एकता वाढू शकते, त्यांच्यामध्ये सहकार्याची प्रवृत्ती वाढू शकते. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनी जी आहे ती जगाच्या विविध अर्थव्यवस्थांसोबत एकीकृत होत असते आणि त्या माध्यमातून विविध देशांचे संबंध जे आहे ते प्रस्थापित होण्याची संधी निर्माण होते आणि त्यामुळे मग एकमेकांच्या देशांमध्ये बंधुभाव तर निर्माण होतोच आहे, पण संस्कृतीची सुद्धा देवाणघेवाण
होते आहे. म्हणजे सौम्य सत्तेच्या अनुषंगाने जर तुम्ही बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपली खाद्य संस्कृती असेल, योगा असेल किंवा आपल्या देशातले जे बॉलिवूड सारख्या गोष्टी आहेत ज्याचं आकर्षण पाश्चिमात्य देशांना आहे. इवन आपल्यालाही पाश्चिमात्य संस्कृतीचं आकर्षण आहे. तर बहुराष्ट्रीय निगम जी कंपनी आहे ती या माध्यमातून त्या गोष्टीच्या आधारावर एक प्रकारे संस्कृतीचे एक नवीन संवर्धन करताना दिसून येतं. पण याच्याकडे एक टीकात्मक स्वरूपामध्ये बघायचं म्हटलं तर असं बघता येईल की हे जे बहुराष्ट्रीय निगम किंवा कंपनी जी आहे याला विरोध सुद्धा होताना दिसून येतो. आता विरोध कशाच्या आधारावर होतो तर भले एका बाजूला फायदा दिसत असेल पण तो फायदा जो आहे तो वरवरचा आहे, उथळ स्वरूपाचा आहे. उलट बहुराष्ट्रीय निगम कंपन्या यजमान देशामध्ये प्रस्थापित झाल्यामुळे त्या देशातले जे राष्ट्रीय उद्योगधंदे आहेत किंवा हितसंबंध आहेत त्यांना एक प्रकारे त्या माध्यमातून हानी पोहोचवली जाते. आणि मग त्या निमित्ताने त्या राष्ट्रीय उद्योगधंद्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत ते एक प्रकारे बेरोजगार होतात, कंपनी बंद पडते, त्यांच्या आर्थिक स्थितीचे प्रश्न निर्माण होतात, बेरोजगारीचे प्रश्न निर्माण होताना दिसून येतात. म्हणजे अंतर्गत स्वरूपात जे उद्योगधंदे आहेत, आर्थिक क्षेत्र आहे त्यांना या व्यवस्थेच्या माध्यमातून झळ पोहोचत असते. याशिवाय दुसरा विरोध करण्याचं कारण असं आहे की गरिबांना लाभ होत नाही. म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत ते सगळे टेक्निकल किंवा तांत्रिक स्वरूपाच्या गोष्टींच्या निर्मितीकडे त्यांचा जास्त ओघ असतो. मग त्याच्यामुळे अशाच वस्तूचं उत्पादन हे लोक करत असतात की ज्याच्या माध्यमातून चैनी स्वरूपाच्या वस्तू निर्माण होतील, श्रीमंतांना त्याच्यातनं वाव मिळेल किंवा श्रीमंतांसाठी उपयुक्त अशाच वस्तू निर्माण केल्या जातात. म्हणजे अन्नधान्याचा साठा जरी म्हटला तर तो असा मॉल सारख्या ठिकाणी ठेवल्यानंतर गरीब तिथे जाऊन ते विकत नाही घेऊ शकत. म्हणजे अन्नधान्यापासून ते चैनी वस्तूपर्यंतच्या सगळ्या गोष्टी अशा ब्रँडेड स्वरूपामध्ये मांडल्या जातात की जिथे गरीब पोहोचू शकत नाही किंवा गरिबांना ते परवडणारे नाही. त्याच्यामुळे बहुराष्ट्रीय निगमाच्या माध्यमातून जो काही व्यापार केला जातोय त्याच्यामध्ये गरीब हा त्यांचा ग्राहक नाहीये किंवा गरिबांच्या अनुषंगाने ते फारसे प्रयत्न करताना दिसत नाही. आणि आपल्या मुळातच जर आपण देशांतर्गत म्हणजे विकसित आणि विकसनशील देशांच्या समस्या आपण बघत आहोत तर याच्यामध्ये गरिबांच्या ज्या प्राथमिक गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, याला तिथे प्राथमिकता देणं गरजेचं आहे. पण बहुराष्ट्रीय निगम जे आहे ते नफ्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असल्यामुळे ते गरिबांच्या या प्राथमिक गोष्टींना महत्त्व देताना दिसत नाही आणि त्यामुळे एक प्रकारे या लोकांकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. त्याच्यानंतर गरीब आणि श्रीमंत देशातील दरी जी आहे ती या निमित्ताने आपल्याला वाढताना दिसून येते. कारण बहुराष्ट्रीय निगम किंवा कंपनीमध्ये नफा मिळवणं हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे विकसनशील राष्ट्रांमध्ये ते नफा मिळवतात आणि तो त्यांच्या विकसित देशांमध्ये पाठवतात. मग परिणामी जो पैसा आहे किंवा जी संपत्ती आहे तिचा ओघ जो आहे तो पाश्चिमात्य देशांकडे असतो किंवा उत्तरेच्या देशांकडे असतो. मग या अर्थाने दक्षिणेकडचे किंवा पूर्वेकडच्या देशांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये लाभ मिळत नाही किंवा जसं सांगितलं की उथळ स्वरूपाचा हा लाभ असल्यामुळे श्रीमंत आणि गरीब देशांमधली दरी वाढते. कारण श्रीमंत अजूनच श्रीमंत होत जातात, गरीब अजूनच गरीब होत जातात. आणि मग याच माध्यमातून विकसित राष्ट्रांचे या विकसनशील राष्ट्रांच्या आर्थिक नियंत्रण करण्याची प्रवृत्ती जी आहे ती आपल्याला दिसून येते. मग याच्यात पुन्हा या बहुराष्ट्रीय निगम कंपन्यांकडे आपण नववसाहतवादी साधन म्हणून बघायला लागतो. म्हणजे कच्चा मालासाठी आणि बाजारपेठेसाठी स्वस्त श्रम मिळतं आहे, कमी किमतीत भूमी मिळते आहे किंवा कारखाने स्वस्त तिथे उभारले जाऊ शकतात. या दृष्टिकोनातून या लोकांचा ओघ जो आहे तो या अविकसित आणि विकसनशील देशांकडे दिसून येतो. आणि मग परिणामी एक प्रकारे फक्त सगळ्याच गोष्टींचा इथेच वापर करून घ्यायचा आणि पैशाचा ओघ जो आहे तो आपल्या मायदेशी करायचा. तर यामुळे एक नववसाहतवादी साम्राज्यवादाप्रमाणेच या बहुराष्ट्रीय निगमाचा किंवा कंपनीचा कारभार जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने मग एक हे सांस्कृतिक आक्रमण सुद्धा आपल्या व्यवस्थेवर दिसून येतं. आता सांस्कृतिक आक्रमण कशा स्वरूपात तर बघा, जसं विकसित राष्ट्रांनी अविकसित देशात त्यांच्या जीवन पद्धतीचं अनुकरण करणारा वर्ग प्रचार व प्रसार माध्यमाच्या मदतीने तयार केला, ज्यात त्यांना मोठ्या प्रमाणात यश पण मिळालं. जसं उदाहरणार्थ त्यांनी असं दिलंय की भारतामध्ये सौंदर्य स्पर्धाचं आयोजन करण्यापूर्वी भारतातील सौंदर्य प्रसाधनाचा व्यापार वाढवायचा,
तो काहीतरी लाखो करोडचा त्यावेळी होता. आणि मग भारतामध्ये सौंदर्य स्पर्धा झाल्या, भारतातील काहींना त्यांनी प्रथम क्रमांक दिला. मग परिणामी भारतातील जे वर्तमान सौंदर्य प्रसाधन आहे त्याचा व्यापार जो आहे तो आणखीन वाढला. म्हणजे अगोदर जर तो 50 कोटी असेल तर तो आता 500 कोटीचा झालेला आहे. मग यामध्ये अग्रेसर कोण आहे तर बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. असाच प्रयोग त्यांनी आफ्रिकेत पण केला आणि तिथेही सौंदर्य प्रसाधनाचा खप वाढवला. म्हणजे आता गोरे होण्याच्या दृष्टिकोनातून बाजारामध्ये सौंदर्य प्रसाधनं आणली जातात, लोकांना त्या निमित्ताने आकर्षित केलं जातं. भलेही एका बाजूला त्या गोष्टीला विरोधही होत असेल, परंतु गोरेपणा म्हणजेच सुंदरता या दृष्टिकोनातून सौंदर्याची एक विचार जे आहे ते त्यांनी आपल्या समाजामध्ये रुजवले आणि त्या एक प्रकारचे एक आपलं सांस्कृतिक आक्रमण इथे होताना दिसून येते की आपण आपल्या रंगाच्या विरोधात जाऊन किंवा आपल्याच रंगाचा अपमान करून या बहुराष्ट्रीय निगम कंपन्या ज्या आहेत यांना मोठे करतो आहोत. म्हणजे एक प्रकारे पाश्चात्य जीवन पद्धती अंगीकारणारा वर्ग सुद्धा आपल्या व्यवस्थेमध्ये निर्माण झालेला आहे. यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्फत मागासलेल्या देशांमधून सुद्धा पैशाचा ओघ जो आहे तो विकसित राष्ट्रांकडे गेला. म्हणजे अशा पद्धतीने एक प्रकारे सांस्कृतिक आक्रमण करून सुद्धा या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून लूट झालेली आपल्याला आता याच्यामध्ये आतापर्यंत आपण बहुराष्ट्रीय निगम कंपनी या दृष्टिकोनातून बघितलं. त्याच्यामध्ये MNC आणि TNC. तर आता बहुराष्ट्रीय कंपन्या काय आहेत म्हणजे MNC मल्टीनॅशनल कंपनीज काय आहेत, पण TNC MNC आणि TNC ह्या सारख्याच आहेत, याच्यामध्ये काहीही फारसा फरक नाही. मग आता थोडाफार जो फरक आहे तो बघण्या अगोदर TNC काय आहे तर या सुद्धा बहुराष्ट्रीय कंपन्यांप्रमाणे म्हणजे MNC प्रमाणेच सर्व देशांमध्ये काम करतात. गेल्या 20 ते 30 वर्षामध्ये यांचं महत्व जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. याच्यामध्ये विविध बड्या उद्योगधंद्यांचा संबंध असतो. त्याच्यानंतर याचं मुख्यालय जे आहे ते जागतिक शहरांमध्ये असतं. म्हणजे जसं लंडन, न्यूयॉर्क जे जागतिक शहर आहेत, प्रसिद्ध शहर आहेत, त्या शहरांमध्ये यांचं मुख्यालय असतं. या TNCचं स्वरूप जे आहे ते वैश्विक स्वरूपाचं असतं आणि वैश्विक स्वरूपाचा आहे म्हणजे जागतिक पातळीवर त्याचा प्रभाव जो आहे तो MNC पेक्षा जास्त आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर या ट्रान्स नॅशनल कंपन्या ज्या आहेत याच्या माध्यमातून बघा की प्रोत्साहनाचा लाभ घेतला जातो, व्यापारामध्ये जोखीम घेतली जाते, व्यापारामध्ये काही अडचणी असल्या तर त्याच्यातून मुक्तता करण्याच्या दृष्टिकोनातून TNC जी आहे ती कार्य करत असते. या व्यतिरिक्त देशांच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणं, व्यापार वाढवणं, नफा मिळवणं, शोषणावर आधारित न वसाहतवाद म्हणजे एक प्रकारे ही जी मुद्दे आहेत जे आपण MNCच्या स्वरूपात बघितले तर सेम ॲज इट इज ते TNCच्या स्वरूपात सुद्धा त्याच पद्धतीचे आपल्याला बघायला मिळतात. या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये जो वेगळा फरक आहे की MNC आणि TNC तो फरक आता आपण बघूया. तर MNC आणि TNC मध्ये फरक काय आहे म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज आणि ट्रान्सनॅशनल कंपनीज याच्यामध्ये फरक काय. तर दोघांची जी व्यापार करण्याची पद्धती आहे ती बऱ्यापैकी सारखीच आहे, मात्र विविध देशांमध्ये विविध सेवांच्या उत्पादनाची मालकी नियंत्रण ठेवण्याचं काम MNC करताना दिसतं आणि TNC जे आहे ते भरीव सुविधा चालवतं. म्हणजे एकदम मोठ्या महाकाय स्वरूपाच्या ज्या कंपन्या आहेत त्या दृष्टिकोनातून त्याचा व्यापार जो आहे तो चालत असतो. MNC जी आहे ती आपल्या देशाबरोबरच इतर देशांची सुद्धा व्यापार संबंध ठेवत असते आणि TNC जी आहे ती कोणत्याही विशिष्ट देशाला स्वतःचं राष्ट्र मानत नाही किंवा स्वतःचा देश मानत नाही, त्यामुळे जगाच्या पाठीवर सर्वच देशांशी त्यांचा संबंध जो आहे तो प्रस्थापित होतो. म्हणजे इथे असं नाही म्हणता येत आपल्याला की आपल्या देशाबरोबर इतर देशांसोबत म्हणजे MNCच्या बाबतीत ज्या पद्धतीची संकल्पना आपण वापरतोय तशी TNCच्या बाबतीमध्ये वापरली जात नाही. म्हणजे राष्ट्रीय घर मानणं, जसं बहुराष्ट्रीय निगम जे आहे त्यांना फायदा दिसला नाही तर ते त्यांचा पसारा उचलून त्यांच्या मायदेशी परतून जाते, मात्र TNCला असं स्वतःचं असा देश नाही किंवा हे आमचं राष्ट्रीय घर आहे असं ते मानत नाही आणि त्याच्यामुळेच त्यांचा जो व्याप आहे तो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येतं आणि जसं आपण बघितलं की जागतिक शहरांमध्येच त्यांचं मुख्यालय असतं. बहुराष्ट्रीय निगम कंपन्या ज्या आहेत या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातून प्रभावीपणे काम करतात, त्यामुळे विशिष्ट देशांशी
संबंधित अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ओळख असते आणि स्वतःच्या म्हणजे परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने काम करत असल्यामुळे विशिष्ट देशांमध्ये त्यांचा जो कार्यभार असतो तो सुद्धा तेवढाच आपल्याला प्रभावी किंवा त्या दृष्टिकोनातून काम करताना दिसून येतो. मात्र टीएमसी जी आहे ती नफ्याच्याच दृष्टिकोनातून काम करत असते आणि ही कंपनी सीमाविरहित असते. हिचं कोणाचं असं राष्ट्रीय घर नसल्यामुळे सीमाविरहित असते. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट देशाचा आधार घेणं किंवा त्याचा परराष्ट्र धोरणावर प्रभाव जर पाडत असेल तर ते स्वतःच्या अनुषंगाने पाडतात. म्हणजे आपल्या मायदेशाच्या अनुषंगाने तो प्रभाव पडला पाहिजे अशी प्राथमिकता तिथे दिसत नाही. म्हणजे इथे हा जो फरक आहे तो या पातळीवर आपल्याला बघता येतो. तर अशा स्वरूपात आपण बघू शकतो की एमएनसी आणि टीएनसी याच्यामध्ये फारसा काही फरक नाही आहे, दोन्ही सारख्याच आहे. फक्त एमएनसी जी आहे असं समजा ती एक जुनी टर्म आहे आणि टीएनसी जी आहे ती नवीन टर्म आहे, ज्याला संयुक्त राष्ट्रसंघाने त्याची एक तांत्रिकदृष्ट्या व्याख्या जी आहे ती केलेली आहे. याशिवाय व्यवस्थेमध्ये आपल्याला महाकाय अशा बहुराष्ट्रीय कंपन्या सुद्धा बघायला मिळतात. एकाच राष्ट्रात धंदा करणाऱ्या कंपनीपेक्षा अनेक राष्ट्रांमध्ये धंदा करणाऱ्या या ज्या महाकाय अशा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, कंपन्या ज्या आहेत त्या अनेक अर्थांनी ताकदवर असतात आणि या ताकदीच्या जोरावरच ते एक प्रकारे राष्ट्रांची कोंडी करीत असतात. मग याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत, जसं की महाकाय आर्थिक ताकद, बहुराष्ट्रीयत्व आणि आंतरराष्ट्रीय संस्था. आता महाकाय आर्थिक ताकद म्हणजे काय, तर याच्यामध्ये वस्तुमाल सेवा यांची गुणवत्ता चांगली ठेवायची, आपला जो व्यवसाय आहे तो काही पटीने वाढवायचा, म्हणजे एक प्रकारे बी पासून वटवृक्ष निर्माण करायचा आणि याच्यानंतर अस्तित्वात असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या खरेदी करणं, त्यांचं विलिनीकरण करणं, त्यांचा आकार वाढवणं. अशा पद्धतीने जगभर कंपन्यांच्या विलिनीकरणाचा उद्योग जो आहे तो जोरात आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा स्वरूपात एक प्रकारे या मुठभर बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत महाकाय स्वरूपाच्या यांची मक्तेदारी निर्माण होते. गुणवत्तेमध्ये तडजोड न करता मक्तेदारीचा फायदा उठवत या कंपन्या आपल्या वस्तुमाल सेवाच्या किमती मनाप्रमाणे ठेवतात, गडगंज असा नफा कमवतात, आर्थिक ताकद कमवतात आणि मग याच्यातून अधिक कंपन्या विकत घेणं, अधिक स्वतःचं विस्तारीकरण करणं आणि वेळ आलीच तर स्वतःचं जे उत्पादन केंद्र आहे ते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ते हलवतात. म्हणजे एक प्रकारे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करतात. त्यानंतर बहुराष्ट्रीयत्व आहे तर याच्यामध्ये बघा किमान वेतन, प्रदूषण नियंत्रणासारखे कायदे पाळताना या कंपन्यांचा जो भांडवली आणि उत्पादन खर्च आहे तो वाढतो, मग नफा कमी होतो, मग आयकर पण नफ्यातूनच जातो. मग अशा वेळी या कंपन्या काय करतात, स्वतःचं हितसंबंध साधण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ज्या तरतुदी आहेत त्यांना हव्या असतील अशा स्वरूपामध्ये त्यांना आकार देण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणजे जाचक तरतुदी असतील तर त्या सुद्धा सौम्य कशा करता येईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एक राष्ट्रीय कंपन्यांमध्ये जे झालेले निर्णय असतात ते त्याला कुठेतरी आव्हान देतात किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणतात. म्हणजे आम्ही तुमच्या देशामध्ये भांडवल गुंतवू पण मग आमच्या सोयीचे कायदे अंमलात आणा, आमच्यासाठी आमचे हितसंबंध जोपासले जातील अशी व्यवस्था निर्माण करा. म्हणजे एकमेकांविरुद्ध ते देशांना असे खेळू पाहतात. म्हणजे एक प्रकारे बहुराष्ट्रीय कंपनी कोणत्या देशामध्ये जाईल, कुठे कारभार करेल या दृष्टिकोनातून ज्या स्पर्धा चालतात तर त्याच्यामुळे देशांमध्ये सुद्धा स्पर्धा निर्माण होते. मग एखाद्या देशाने त्यांच्या विरुद्ध जर कारवाईचा बडगा उगारलास तर ते धमकी प्रत्यक्षात आणतात. म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये तयार कपडे बनवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी स्वस्त मजुराचा फायदा उठवण्यासाठी आपले कारखाने चीन आणि बांगलादेशामध्ये हलवले. मग जमीन, हवा, पाण्याचे जे गंभीर प्रदूषण करणाऱ्या उत्पादन प्रक्रिया आहे या संदर्भातले कायदे सुद्धा शिथिल करण्यासाठी ते आपल्या देशांवर प्रभाव जो आहे तो निर्माण करत असतात. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून या व्यवस्था ज्या आहेत त्या नेटवर्कचं काम करत असतात. म्हणजे आपण जागतिक बँक, त्याच्यानंतर IMF, ADB म्हणजे एक प्रकारे जे ब्रेटन वुड्स बघितले होते यासारख्या ज्या पतमापन संस्था आहेत या जागतिक अर्थव्यवस्थाच्या खेळाचे नियम ठरवत असतात आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे जे विकसनशील जे देश आहेत त्या देशांवर प्रभाव निर्माण करण्याचं त्यांचं
काम असतं. म्हणजे एक प्रकारे जागतिक पातळीवर या बहुराष्ट्र निगमाच्या माध्यमातून नेटवर्क तयार केलं जातं आणि त्याच्या आधारावर ही जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते. मग याच्यातनं काय होतं, त्याची स्वतःची आर्थिक धोरणं आहे ती स्वतः राबवण्यासाठी ही सार्वभौम राष्ट्र जी आहेत ती जरी स्वायत्त असली तरी बहुराष्ट्र कंपन्यांच्या प्रभावामुळे त्यांना त्या स्वायत्ततेपासून दूर जावं लागतं किंवा त्यांच्या त्या स्वायत्ततेवर मर्यादा येतात. म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थेची धोरणं आहेत त्याच्यावर या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्या निर्णायक स्वरूपाचा परिणाम घडवून आणतात. म्हणून बऱ्याचदा बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या देशात व्यवसाय करतात त्या देशाची स्थूल आर्थिक धोरणं आपल्याला अनुकूल कशी होतील यासाठी ते प्रयत्नशील होतात. स्वतःचं जे आंतरराष्ट्रीय संस्थांचं नेटवर्क आहे त्याचा वापर करतात आणि त्या माध्यमातून स्वतःच्या अनुषंगाने कायदे जे आहेत ते शिथिल करून घेतात किंवा सौम्य करून घेत असतात. अशा स्वरूपामध्ये मग विकसनशील राष्ट्र देखील या कचाट्यातनं बऱ्याचदा बाहेर पडण्याचा प्रयत्न पण करत असतात. पण बहुराष्ट्रीय कंपन्यांचा आज एवढा प्रभाव वाढलेला आहे, म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कारभारामुळे मानवाधिकाराची पायमल्ली होते आहे, कामगारांच्या मूलभूत अधिकारांना दुय्यमत्व दिलं जात आहे किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे आणि त्याच्याकडे पण एक प्रकारे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. तर मग या संदर्भामध्ये विकसनशील देश जे आहेत ते कुठेतरी हतबल होताना दिसून येतात. मग याला आळा घालण्यासाठी युनोने पावलं उचलावीत यासाठी अपेक्षा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. म्हणजे तरीही म्हणजे आता युनोमध्ये सुद्धा प्रभाव कोणाचा आहे तर बड्या राष्ट्रांचा प्रभाव आहे. कारण ह्या गोष्टी दुर्लक्षित होतात त्या काय आज दुर्लक्षित नाही होते, गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित होत आहेत. म्हणजे भले युनोमध्ये ही मांडणी केली जात असेल की या गोष्टींकडे लक्ष द्या, मात्र युनो त्या दृष्टिकोनातून फारसं लक्ष देताना दिसत नाही आणि त्यामुळे त्याचाही परिणाम आपल्या व्यवस्थेवर होताना दिसून येतो. यात आणखीन एक छोटीशी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटतं की जसं बघा आता जसं मोदींचं सरकार आल्यापासून आपल्या देशांमध्ये त्यांनी एक प्रकारे तो परकीय गुंतवणुकीचा ओघ आलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांच्या धोरणाचं हे फलित आहे की ज्याच्यामुळे आपल्या देशामध्ये अशा पद्धतीची परकीय गुंतवणूक वाढते आहे. ते एक कारण आहे, वाद तो नाही. पण मुळातच बघा की ह्या ज्या बहुराष्ट्रीय निगम कंपन्या आहेत ह्या स्वतःचा फायदा बघण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही गुंतवणूक करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ वॉलमार्ट सारखी अमेरिकन कंपनी जी आहे ही कंपनी फ्लिपकार्टचे बरेचसे शेअर्स जे आहे ते विकत घेते. मग हा विकत घेण्याचा उद्देश काय आहे की त्यांना अमेझॉनला टक्कर द्यायची आहे. मग अशी टक्कर अमेरिकेत द्यायची आहे तर भारतामध्ये पण द्यायची आहे ना, मग भारतामध्ये पण गुंतवणूक करायची. किंवा आता करोना काळ चालू होता, मग अशा करोना कालखंडामध्ये आपण बघतो की जिओ असेल आणि एक प्रकारे फेसबुक असेल किंवा या दोघांचं एक प्रकारचा टायअप झालेला आहे किंवा त्यांनी एकमेकांमध्ये जी गुंतवणूक केलेली आहे, म्हणजे फेसबुकने जिओमध्ये गुंतवणूक केलेली आहे किंवा त्याचे शेअर्स घेतलेले आहेत. तर मग या गोष्टी का केल्या जात आहेत तर याच्यामध्ये काही मुकेश अंबानी असतील किंवा जे फेसबुकचे जे बनवलेलं आहे मार्क झुकरबर्ग असतील, हे काही एकमेकांना प्रत्यक्ष भेटले आणि मग त्यांनी तिथे स्वतःची भागीदारी घेतली किंवा तिथे गुंतवणूक केली का तर नाही. करोना काळ आहे, या कालखंडामध्ये लोक सोशल मीडियाशी जास्त जोडले गेलेत आणि या माध्यमातून जास्त फायदा होऊ शकतो यासाठी फेसबुक आणि जिओ जे आहे की यांनी एकमेकांशी हा व्यवहार जो आहे तो केलेला आहे. म्हणजे बऱ्याचदा कंपनी ज्या आहेत त्यांना ह्या राजकीय सामाजिक गोष्टींशी काहीही देणं घेणं नसतं, त्यांना तिथे फायदा दिसतो म्हणून त्या तिथे गुंतवणूक करत असतात. म्हणजे बऱ्याचदा बहुराष्ट्रीय निगम कंपनीला आपण जे राजकीय वलय देण्याचा प्रयत्न करतो तर तो राजकीय वलय पण किती त्याच्यामध्ये त्याचा वाटा किती आहे याच्याविषयी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त राजकीय क्षमतेमुळे किंवा राजकीय कर्तृत्वामुळे किंवा राजकीय इच्छाशक्तीमुळे या गोष्टी घडतात अशातला सुद्धा भाग त्यामध्ये नाहीये. तर अशा पद्धतीने या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्या आपल्यावर प्रभाव निर्माण करताना दिसून येतात आणि याच्यामध्ये खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या प्रक्रियेचा खूप मोठा वाटा